हा झेंडावंदनाचा काल आदेश काढलेला आहे. पालकमंत्र्यांचं काल रात्री काय चर्चा झाली मला पण शिंदे साहेबांना विचारायला नाही मिळालं, कारण कालपासून मी इकडेच आहे. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही विचारणार आहोत नेमकी काय चर्चा झाली आणि कशामुळे थांबलंय. कारण जे काय आमचं दोघांमध्ये थोडंसं मला का तुला तुला का मला असं होतं, तो विषय संपला विधान परिषदच्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे आम्हालाच द्यायचं हे फायनल झालं, ठरलंय. कुठं अडलंय काय झालंय हे आता मी कार्यक्रम झाले तर दोघांच्या बैठकीत तोडगाही निघू शकला नाही, यांच्यापेक्षा वरिष्ठ कोणीच नाही ना महाराष्ट्रात ठरवणार. ते काय अजून माहिती नाही तोडगा निघालाय का नाही निघालाय हे आता मला अजून विचारल्याशिवाय कसं काय कळणार. 2000च अधिकार तुम्हाला दिलाय तर त्यामुळे अपेक्षित आहे 100% त्यामध्ये काय दुसरं काही अडचणीचा काय भाग मला वाटत नाही. असं काय पण की तुम्हाला पालकमंत्री पद मिळतच नाहीये असं काय की काय झालंय ते आता तुम्हाला सांगितलं ना, आता मला कार्यक्रम झाल्यानंतर विचारतो नक्की काय अडथळा आहे, कुठं काय आहे, ते कुठल्या देवाची नड आहे काय ते जरा आम्हाला बघू द्या. काय आवश्यक सकाळी सेल्फी व्हिडिओ टाकला सगळ्या माध्यमांनी काय आता काल उद्या करता येणार आहे माझ्या हस्ते. हो आता ते काय म्हणजे संकेत आहे का? हा अजून 2 दिवस बाकी आहेत, तर त्याच्यामध्ये मला वाटतं कदाचित निर्णय होऊ पण शकेल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पण की जे ठरलेलं आहे ते आता ठरलेलं आहे, त्यामध्ये दुसरी काय अडचण मला तरी वाटत नाही. तरी पण शिंदे साहेबांना विचारून मी बाकीचं पालकमंत्री भरत शेठ. बरं ऐका ना, एक संजय राऊत होय की तुम्ही गमजा कधी ते नाही गमजा नाही, हातरुंगाला आहे, फक्त जॅकेट घालायचे. बरं एक संजय राऊतांचा एक खळबळजनक दावा आहे. पक्ष बहुमत असताना निवडणूक आयोगाने अमित शहांच्या दबावाखाली शिवसेना फोडली आणि 5,000 कोटींना विकली असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, संजय राऊत रात्रभर विचार करतात की मीडियाला सकाळी काय सांगायचं, त्याच्यामुळे ते जे सांगतात ते नेमकं उलट सांगतात आणि आतापर्यंत जे बोलत आलेले ते नेमकं उलट घडत आलेलं आहे हे आपण पाहिलंय. कारण त्यावेळेला आम्ही 2022 पासून जे काय त्याचं वक्तव्य आयुक्त आहे ते त्यांच्या सगळ्या विरोधातच चाललेलं आहे आणि आता पण जो काही निकाल आहे तो त्यांच्या विरोधातच जाणार. आज त्यांनी असंही सांगितलं की अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यासाठी ते मोदीच्या मागे लागले आहेत, मात्र काही मोदी ऐकत नाहीये त्यांचं. ते एवढी मोठी बाब काय मला नाही सांगता येणार, ते संजय राऊतच सांगू शकतात. परंतु ठीक आहे. एक प्रश्न रोजगार सेवकांचा आहे की तुम्ही रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये भत्ता देण्याचं कबूल केलेलं आहे, त्याची सगळी तरतूद पण करून ठेवलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांची सही मागच्या आठवड्यात झालेली आहे, मुख्यमंत्र्यांची राहिलेली आहे, ती झाली का मग आम्ही ते जे काय मंजूर झालेले पैसे आम्ही वाटप करणार आहोत. त्यामध्ये रोजगार सेवकांचे मला फोन येतात, त्यांना आम्ही समजावून सांगतोय आणि काही दिवसातच त्यांची ती मजुरी आणि ते रोजगारांचा पगार ते काय ते आम्ही देतो. आपलं म्हणणं काही अंशी बरोबर आहे, कारण इथे आमचा एकही आमदार नाही, त्यामुळे आम्हाला जी पूर्ण खात्री आहे, कल्पना आहे. परंतु शिवसेनेच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आमदारच हवा अशातला भाग नाही आहे. आता आमचे मराठवाडा संपर्क प्रमुख आणि बीड संपर्क प्रमुख, त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख, त्यानंतर आमचा बाजीराव, आमच्या महिला आघाडी, युवासेना, शिवसेना हे सगळेच आता काम करत आहेत. आता जी काय आमच्यावरती जबाबदारी दिली संपर्क मंत्री म्हणून आम्हाला कल्पना आहे, आम्ही त्याची मान्यता करतो. परंतु हळूहळू त्याची सुधारणा होते आणि भविष्यामध्ये तुम्हाला ती सुधारणा झालेली पाहायला मिळेल आणि इथेही आमचे आमदार येतील हे तुम्हाला सांगतो. आता जे काय पक्षप्रवेश चालू आहे ते पुढच्या गोष्टीची नांदी आहे. आज आम्ही मराठवाड्याचं पाहिलं तर शिंदे असतील, फडणवीस असतील यांनी राज्यातले अनेक प्रश्न सोडवले, जनतेचे असतील किंवा राजकीय दृष्ट्या देखील असतील हे प्रश्न सोडवलेत. परंतु रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मात्र काही सोडवता आलेला नाही. नेमका असा वाद तुला सांगतो, सबुरी का फल मिठा होत आहे. भरत शेठला घाई नाही आहे, कारण 2.25 वर्ष थांबलोय, तसे आणखीन 2-3 दिवस थांबायला काही हरकत नाही आहे. परंतु 15 ऑगस्टचा झेंडावंदन रायगड जिल्ह्याचा भरत शेठला आपल्याला मिळालेला आहे आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, या राज्याचे नेते देवेंद्रजी हे विचारविनय करते. काही थोडीफार अडचण असू शकते, परंतु आमच्याकडून जी काय आमच्या म्हणजे तटकरे साहेब किंवा आम्ही ज्या अडचण होत्या दूर झालेल्या आहेत, कारण तीच मोठी तिथली अडचण होती. आता तसं काही झालेलं नाही आहे. पण मला असं वाटतंय कदाचित
ह्या 1-2 दिवसामध्ये हा तिढा सुटायला हरकत नाही म्हणजे घोषणाच बाकी आहे शंभर का फल मिठावं काय तुम्ही म्हणलात, पण हे फळ कोणाला मिळणार आहे? भरत शेठला. भरत शेठ मला सांगा, कारण त्यांना फळ आम्ही दिलं ना आमदारांच्या माध्यमातून, बिनविरोध त्यांच्या मुलग्याला आमदार केलं आणि आता भरत शेठला पालकमंत्री पद. आपण मंत्री आहात, आपण आमदार आहात, शिवसेना असेल, भाजप असेल, परंतु गेवराई तालुक्यात आलात. गेवराई तालुक्याच्या जे काही रोजगार हमीचे FTPO ह्या ठिकाणून दिल्या जात नाहीत. नेमकं शेतकऱ्यांना अडवणूक करण्याचा नैतिक अधिकार त्यांना कोणी दिला? काय आज सांगा? आम्ही संभाजीनगरला त्याचा रिव्ह्यू घेतला. आता मी बीडला रिव्ह्यू घ्यायला चाललेलो आहे. कलेक्टर BDO सगळ्यांना बोलवलेले आहेत आणि तिथं आज आमचं हे होईल. आणि आता VBG रामजी ही जी रोजगार हमी योजनेची VBG रामजीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ते सगळं आता अभ्यास करून जे सुटसुटीत होईल शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी ते आम्ही करतो. मग FTO असो काही असो ते आम्ही क्लिअर आणि सुरळीत करून देऊ. काळजी करायचं कारण आज तुम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर एक मिनिट तुम्ही आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत. मनोज जरांगे पाटील आरक्षणाचा लढ्यासाठी लढत आहेत. मात्र काही मंत्री, त्यामध्ये शिवसेनेचे काही मंत्री आहेत ते की कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पाठपुरावा करत असा आरोप केला जरांगे पाटलांनी आणि थेट शिरसाटांचं नाव घेतलेलं आहे. नाही, असं आम्हाला वाटत नाही आणि असं पण करणार नाही. कारण जे शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये केलेलं आहे ते आमच्यातला कुठलाही आमदार किंवा मंत्री करणार. आणि तो जर केलं तर मग शिंदे साहेब मला वाटत नाही त्याला सोडतील असे मी तुम्हाला खात्री देतो. सत्तेचा जो वाटा आहे केंद्रात आणि राज्यामध्ये तुम्ही आहात, मात्र आता काही शिवसैनिकांनी बोलून दाखवलं की सत्तेचा वाटा समान पद्धतीने भेटत नाही. ज्या ठिकाणी पालकमंत्री आहे, ज्या ठिकाणी मंत्री आहेत त्या ठिकाणी मिळतोय, मात्र बीड सारख्या ठिकाणी सत्तेचा वाटा मिळत नाही. DPDC मधला जिल्हा परिषद काही असेल घेतला तो मिळेल अशा प्रकारचं नियोजन करतोय. त्याने इथं नाही दिलं तर मग त्यांचं दुसऱ्याकडे कोण नसेल तिथं पण त्यांना मिळणार नाही. त्यासाठी आता सगळं ते बरोबर चाललेलं आहे आणि पुढचं जे काही दृष्टिकोन तो बरोबर चालत. थोडाफार 19-20 होतं पण त्यात आम्ही बसलेलो आहोत, शिंदेसाहेब बसलेले आहेत, त्यामुळे काळजी करायचं कारण